आहे सोलापूरमधून। सोलापूर जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। दरम्यान या पक्षप्रवेशाला भाजपमधूनच विरोध केला जात असल्याची सुद्धा माहिती आहे। तर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश नको अशा प्रकारच्या घोषणा देत आंदोलन केलं। घोटाळ्यामध्ये बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांचा पक्षप्रवेशाचा जाहीर निषेध अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी मांडली आहे। सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेलं हे आंदोलन भाजपच्या अंतर्गत नाराजीचा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा संकेत मानला जातोय। दरम्यान भाजपच्या गळाला नेमकं कोण कोण लागलेलं आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोलापूरमधील हे नेते आहेत राजन पाटील, मोहोळचे माजी आमदार आहेत, सहकार महामंडळावर वर्णी लागलेली आहे, राज्यमंत्रीपदाचा त्यांना दर्जा आहे आणि ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। दुसरं नाव आहे ते म्हणजे यशवंत माने यांचं, मोहोळचे माजी आमदार आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते सक्रिय आहेत आणि ते सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। आणि तिसरं नाव आहे बबनदादा शिंदे यांचं, सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय प्रभाव त्यांचा आहे, शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे आणि माढामधून तब्बल 6 वेळा ते आमदार राहिले। मोहिते पाटलांशी राजकीय संघर्ष त्यांचा होत आलेला आहे आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती समोर येते। यासोबतच पुढचं नाव आहे दिलीप माने यांचं, ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत, भाजपच्या साथीनं बाजार समितीवर त्यांनी सत्ता प्रस्थापित केली आहे आणि ते आता थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचा विस्तार झाला पाहिजे, पक्षामध्ये चांगल्या गुणाची, चांगल्या मनाची, चांगल्या विचारांची लोक आलीच पाहिजे। पण या पक्षामध्ये भ्रष्ट आणि कलंकित लोक जर येत असतील तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या विरोधासाठी कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे। जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत, पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला विश्वास। तर भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगला आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध केलाय। 6 माजी आमदार येत असतील तर त्यातून धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे। भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्याचं सर्वांचंच स्वागत आहे। भारतीय जनता पक्ष गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात वाढला पाहिजे या भूमिकेचा मी नक्की आहे। परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांनी विश्वासात एकमेकाला घेणं गरजेचं असतं। स्थानिकांची काय भूमिका आहे विचारलं गेलं पाहिजे। नवीन जे लोक येतात त्यांनी किमान 3-4 वर्ष तरी पक्षासाठी करावं काम आणि मग पक्षाने त्यांना कोणतीही भूमिका द्यावी, काहीच अडचण नाही। खरं म्हणजे आज जे येत आहेत ते सर्वजण जिल्हा परिषद, पंचायत समितीवरून नजर ठेवून येत आहेत। जिल्हा परिषदच्या ह्याच्यात 6 आमदार जर आमच्या ग्रामीणचे येत असतील, उद्या जर काही गडबडी झाल्या आणि 50% पेक्षा जास्त जर जिल्हा परिषद सदस्य आमच्यापासून गेले तर उद्या आम्हाला धोका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की एका अटीवरती घ्यायला पाहिजे की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भागीदारी नको आहे। म्हणजे आतापासूनच भांडायला सुरू करतील ती, हे सीट आम्हाला द्या, 4 सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला। किंबहुना सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही। हे मला तर असं वाटतं की गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे। त्याच्यावर नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला वाटतं। तर या सर्व प्रकरणावरून शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नहीं असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केलाय। भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं, ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं। अजित पवार तो त्याच्यासमोर की झाड की मुली